पावसाळा ऋतू चालू झाला आहे आणि मस्त चोहीकडे हिरवगार आणि त्याचबरोबर सीझनमध्ये येणाऱ्या छान मस्त अशा हिरव्यागार भाज्या, त्यातली आपण मस्त एक कंटोरल्याची भाजी बघूया. आणि ती पण मस्त मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी अर्धा किलो कंटोरली घेतली, अशी एकदम मस्त ताजी आणि हिरवी या पद्धतीची मी कंटोरली घेतली आहे. त्यांना स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतली आणि त्यानंतर मी सुरीने या पद्धतीने कापून घेतली. अगदी कवळी हे सुरीने अगदी छान मस्त कापली जाते. एकच्या आपण 8 पीस करायचे. तुम्हाला जितपत बारीक हवे आहे तितपत तुम्ही कापू शकतात. मी अगदी छोटी छोटी कंटोरली घेतली आहे. मोठी कंटोरली असते त्यामध्ये अगदी कारल्यासारखी बी असते, तर ती बी आपण काढून ती मिक्सरमध्ये बारीक फिरून त्यामध्ये आपण तिखट वगैरे टाकून जसा मसाला तयार करतो त्या पद्धतीने आपण त्याचा मसाला तयार करून आपण पुन्हा कंटोरल्यामध्ये ती वापरू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी प्रोसेस दाखवते. त्यानंतर आपण वेळेने नाहीतर पावशी म्हणू शकता, या पद्धतीने आपण या प्रोसेसने बी कापू शकतो. अगदी इझिली पटापट कवळी कंटोरली आहे म्हणून अगदी झटपट कापली जाते. सर्व मी कापून घेतली होती, पण तुम्हाला सर्व प्रोसेस मी या पद्धतीने दाखवली. अगदी छान मस्त आपली कंटोरली कापली गेली. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. गॅसवर मी अगोदरच कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये मोठ्या 2 पळ्या तेल घालून घेऊ आणि 1 चमचा आपण जिरं घालूया. जिरं छान मस्त फुलू द्यायचं. त्यानंतर आपण हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर मी लसूण असा चॉप करून घेतला होता, तो लसूण पण आपण त्यामध्ये घालून घेऊ. तुम्ही असं ठेचूनही टाकला तरी चालेल. लसूणलाही छान मस्त आपण फ्राय करून घेऊ. आणि त्यामध्ये मी अगोदरच कांदे चॉप करून ठेवले होते, ते कांदेही घालून घेऊ. आणि छान मस्त आपण कांदे अगदी गोल्डन होतं तोपर्यंत छान मस्त त्याला फ्राय करून घेऊ. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घातल्याने कांदा छान मस्त असा मऊसूद होतो आणि लवकर फ्राय होतो. अगदी झटपट होणारी भाजी. त्यामध्ये आपण 1 चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा धना पावडर, पाऊण चमचा हळद आणि 1 चमचा मी किचन किंग मसाला घातला आहे. तुम्ही तुमचा आवडीचा मसाला त्यामध्ये घालू शकता. सर्व आपण मसाला छान मस्त एकजीव करून घेऊ. आणि त्यानंतर आपण आता कंटोरले टाकून घेऊ आणि सर्व आपण चमच्याने छान मस्त मसाला सर्व बाजूने मिक्स करून घेऊया. अगदी झटपट होणारी भाजी, कमीत कमी वेळामध्ये भाजी बनते. पावसाळा सीझनमध्येच ऋतूप्रमाणे ह्या भाज्या येत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये तर कंटोरल्याची भाजी अगदी आवर्जून खाल्ली जाते. त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया. पाणी नाही घातलं तरी चालेल, वाफेमध्ये अगदी मऊ शिजून जाते. आता आपण पाणी घातलंय तर सर्व मिक्स करून घेऊ. अगदी झटपट होणारी भाजी आणि कमीत कमी वेळामध्ये झटपट वाफेवर बनणारी भाजी म्हणजे कंटोरल्याची भाजी. सर्व बाजूंनी आपण छान मस्त पाणी टाकून मिक्स करून घेतलं. आता आपण त्यावर झाकण ठेवून देऊया आणि मोजून 5 ते 7 मिनिटासाठी मस्त छान वाफ काढून घेऊ. 5 ते 7 मिनिटं झाले. आपण आता झाकण काढून घेऊया. अगदी छान मस्त आपली मऊसूत कंटोरल्याची भाजी शिजून गेली आहे. तुमच्याकडे कशी बनवली जाते ही कंटोरल्याची भाजी मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा.
सर्व बाजूने आपण छान मस्त आता मिक्स करून घेऊ. आपली भाजी छान मस्त मऊसूत शिजली. तुम्ही या पद्धतीनेही खाल्ली तरी चालेल, पण मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे दाण्याचं कूट घालते आणि त्यानंतर 2 चमचे मी खोबऱ्याचा कीस घालते. त्याने भाजीला अप्रतिम चव लागते. अगदी दाण्याचं कूट थोडं असं जाडसरही टाकलं ना तरी दाताखाली आले की छान मस्त चविष्ट लागतं. सर्व आपण छान मस्त मिक्स करून घेऊया. कंटोरल्याची भाजी तुम्ही हिरवी मिरची टाकूनही बनवली ना तर खूप छान चविष्ट आणि टेस्टी लागेल. माझ्या यूट्यूब फॅमिलीला या सीझनची कुठली भाजी हवी आहे ती मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा, जेणेकरून मी बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यानंतर आपण छान मस्त हिरवीगार कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्याने मस्त भाजीला छान अशी चव येईल. माझ्या यूट्यूब फॅमिलीला विराशमणी किचनची रेसिपी आवडते ना, मग त्यांनी मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा की विराशमणी किचनची रेसिपी कशी झाली. आणि नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ बघायला फॉलो करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. चला मग पुढच्या रेसिपीला आपण भेटूया.